सध्या जर आपण बघितलं तर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। कुठे मंत्रिपदावरून रंजक राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपकडून आता महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस राबवलं जाणार ही शक्यता वर्तवली जाते। नेमकं काय होणार आहे, तर महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत भाजप आहे, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमधील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत। लवकरच महाविकास आघाडीमधील काही खासदार राजीनामा देतील अशी देखील शक्यता आहे। बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे छे छे, ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं, हे यांचे धंदे आहेत। नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही। वारंवार ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे। हे काय आता लपून राहिलं नाही। ऑपरेशन लोटस करायचं हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे।